मुलांनो, आता जो अलंकार आपण शिकणार आहोत ना, तो तुमच्या माझ्या सर्वांच्या आवडीचा आहे. त्याचं नाव आहे हायपरबोली. उच्चार करताना हाय पर बो ली असा करावा. आता समजा तुम्हाला खूप भूक लागलीये. तुम्ही घरी गेल्यावर आईला काय म्हणता? आई, लवकर जेवायला वाढ, माझ्या पोटात कावळे ओरडत आहेत. किंवा मला इतकी भूक लागलीये की मी अख्खा हत्ती खाऊन टाकीन. आता मला सांगा, कोणी अख्खा हत्ती खाऊ शकतं का? शक्यच नाही. पण आपल्याला भूक किती लागलीये हे सांगण्यासाठी आपण विषय थोडा फुगवून सांगितला. यालाच म्हणतात हायपरबोली. इंग्रजीतलं हे उदाहरण बघा. आय हॅव टोल्ड यू 1,000 टाइम्स. मी तुला 1000 वेळा सांगितलंय. आता खरंच आपण मोजून 1000 वेळा सांगतो का? नाही. आपण फक्त 2-3दाच सांगितलेलं असतं. पण आपण ते फुगवून सांगतो. दुसरं उदाहरण. आय एम सो टायर्ड आय कुड स्लीप फॉर अ इयर. मी इतका थकलोय की मी वर्षभर झोपू शकीन. कुणी वर्षभर झोपू शकतं का? नाही. पण थकवा किती आहे हे सांगण्यासाठी आपण हे वापरलं. अजून एक मजेशीर वाक्य बघा. दॅट सूटकेस वेज अ टन. त्या बॅगेचं वजन 1 टन आहे. 1 टन म्हणजे 1000 किलो. बॅग तेवढी नसते, पण ती खूप जड आहे हे सांगताना आपण हायपरबोली वापरला. सोपं आहे ना? जेव्हा आपण एखादी गोष्ट आहे त्यापेक्षा खूप मोठी किंवा खूप छोटी करून सांगतो ना, तेव्हा तिथे होतो हायपरबोली. चला तर मग आता तुम्ही तुमची फेकमफाक किंवा फुगवून सांगितलेली वाक्य इंग्रजीत तयार करायला सुरुवात करा.